राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण पेटलेलं असताना दुसरीकडे धनगर आरक्षणाची मागणीही जोर धरू लागली आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील हे नाव चर्चेत आलं, तर शरद पवार आणि पवार कुटुंबियांवर वारंवार केलेल्या जहरी टीकेमुळे चर्चेत राहणारे आमदार गोपीचंद पडळकर हे धनगर आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक झाल्यानं पुन्हा एकदा चर्चेत आलेत। राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापलाय। त्यात गोपीचंद पडळकरांनी आपल्याच सरकार विरोधात दंड थोपटत मोठी घोषणा केली आहे। यामुळे राजकीय वातावरण आणखी तापणार का? शिंदे सरकार समोर आणखी एक मोठं आव्हान येणार का, असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय। नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत। एकीकडे मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिले। यावरून राजकीय वातावरण तापलेलं असताना धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे आक्रमक झालेत। धनगर आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात असल्याचं सांगत त्यांनी आपल्याच सरकारचं टेन्शन वाढवलंय। कुणी कितीही राजकारण केलं तरी धनगर समाज त्याला बळी पडणार नाही। मराठा समाज आणि धनगर समाज मोठे समाज आहेत। माझा सरकारला अल्टिमेटम आहे, तुम्ही काहीही करा पण धनगरांना एसटीतून आरक्षण द्या, अशी मागणी आता पडळकरांनी केली आहे। सांगलीतल्या आरेवाडी येथील विरोबा वनात धनगर समाजाचा दसरा मेळावा पार पडला। यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजासाठी 2 अराजकीय संघटनांची घोषणा केली। पहिली म्हणजे बाळूमामा मेंढपाल संघटना। तर ही संत बाळूमामा मेंढपाल संघटना मेंढपाळांचे प्रश्न, त्यांना मिळणाऱ्या विविध शासकीय सवलती आणि मेंढपाळावर होणारे हल्ले यासाठी काम करेल, अशी माहिती पडळकरांनी दिली। तर दुसरी म्हणजे हिंदुस्थान शिव मल्हार संघटना, जी भटक्या, विमुक्त आणि वंचित घटकासाठी काम करेल। यावेळी बोलतानाही पडळकरांनी शरद पवारांवर मात्र टीकास्त्र डागलं। 70 वर्षात धनगर समाजावर अन्याय झाला, तितका अन्याय कुठल्याच समाजावर झाला नाही। सरकारकडे अनेक वेळा धनगर समाजाची शपथपत्र दिलीत। 1,00,000% आरक्षण मिळेल तरीही धनगर समाजाने रस्त्यावरच्या लढाईला तयार राहिले पाहिजे। आपल्यात फूट पडावी असे अनेक जण प्रयत्न करत आहेत। फूट पाडण्यासाठीच लबाड लांडगा आरक्षणाला विरोध करतोय। लबाड लांडगा कोण आहे माहितीये ना? मराठा आरक्षणाला देखील याच लबाड लांडग्यानं विरोध केला, अशी बोचरी टीका पडळकरांनी शरद पवारांचं नाव न घेता केली। तर शरद पवार 1990 ला मुख्यमंत्री होते, त्याच वेळी धनगरांना आरक्षण मिळालं असतं, पण तसं झालं नाही। पण आता धनगरांच्या आरक्षणाच्या आड कोणी आला तर त्याला तुडवू, असा इशाराच त्यांनी दिला। तर गरज पडली तर बाळूमामा व्हायचं, नाही तर बापू बिरू वाटेगावकर व्हायचं, असंही पडळकर म्हणाले। धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई सध्या न्यायालयात सुरू आहे। 8 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर या 3 तारखा न्यायालयानं धनगर आरक्षणाच्या अंतिम सुनावणीसाठी दिलेल्या आहेत। त्यानंतर धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर न्यायालय निकाल देणार असल्याची माहिती पडळकरांकडून देण्यात आली आणि यासोबतच त्यांनी त्यांच्या सरकारला अल्टिमेटम पण दिला। सरकारने 29 दिवसात कमिटी स्थापन करावी, अन्यथा 29 दिवसांनंतर जर धनगर समाज रस्त्यावर उतरला तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे सरकार राहील, असा इशाराही त्यांनी दिला। राज्य सरकारनं धनगर आरक्षणाबाबत लवकरात लवकर कमिटी स्थापन करावी, त्या कमिटीचा अहवाल तातडीनं घ्यावा। येत्या 30 दिवसात कमिटी स्थापन करून अहवाल नाही दिला तर राज्यातला धनगर समाज रस्त्यावर उतरेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी सरकारला दिला। तर आरक्षण अंमलबजावणीची लढाई तीव्र करा। 21 नोव्हेंबर रोजी प्रत्येक तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करा, असं सांगताना पडळकरांनी 11 डिसेंबरला नागपूरला विधान भवन घेरण्याचं आवाहनही केलंय। मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर आरक्षणाची मागणीही आता तीव्र होऊ लागल्यानं सरकारचं टेन्शन मात्र वाढलंय। दोन्ही बाजूंनी सरकारला अल्टिमेटम देण्यात आले, त्यात या मागण्यांसाठी होणाऱ्या आंदोलनांची व्याप्ती मोठी असल्यानं सरकार हा पेच कसा सोडवेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।